महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, महान धम्मदायाद सम्राट अशोक मौर्य, धम्म क्रांतीचे प्रणेते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आदर्शांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. माता महामाया, माता प्रजापती, माता यशोधरा, माता विदिशा, माता भीमाई व माता रमाई या सर्व कर्तृत्व संपन्न महामातांना विनम्र अभिवादन करतो. सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांना आजच्या 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी हार्दिक मंगल कामना देतो. महानायिकांना समजून घेताना या संवाद कार्यक्रमाचा आज 11वा दिवस आहे. आज या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. आजच्या या समारोपीय संवाद सत्रामध्ये आपण माता यशोधरा यांची कथा समजून घेणार आहोत. त्यांचे जीवन आणि कार्य आपण समजून घेणार आहोत. यशोधरा यांचं जन्म आणि कुल वृत्तांत सर्वप्रथम आपण बघणार आहोत. शाक्यांच्या कपिलवस्तू नगराला लागूनच कोली यांचे रामग्राम नावाचे राज्य होते. या राज्याच्या राजाचे नाव दंडपाणी असे होते, तर त्याच्या पत्नीचे नाव प्रमिता असे होते. आपल्या हाती नेहमी सुवर्णदंड बाळगल्याने या राजाचे नाव दंडपाणी असं पडलं होतं. राणी प्रमिता ही शुद्धोधन महाराजांची लहान बहीण होती. शुद्धोधन राजाला अर्थात महामायेला ज्या दिवशी सिद्धार्थ नावाचं पुत्ररत्न प्राप्त झालं, अगदी त्याच दिवशी दंडपाणी राजाला देखील प्रमितेच्या पोटी सुपुत्री प्राप्त झाली. तीच ही यशोधरा होय. आपण बघतो की सिद्धार्थ आणि यशोधरा या दोघांचाही जन्म एकाच दिवशी वैशाख पौर्णिमेला इसवी सन पूर्व 563 ला झाला होता. यशोधरा ही हळूहळू लहानची मोठी होत गेली आणि ती जसजशी तरुण होऊ लागली, मोठी होऊ लागली, तसे तसे तिच्यातील अनेक सद्गुणांचा विस्तार होऊ लागला. असहाय्य, अनाथ व पीडितांविषयी तिच्या मनामध्ये आत्यंतिक संवेदना व सहानुभूती ती बाळगत असे. आपल्या समवयस्क मैत्रिणींचा एक गट तिने तयार केला होता आणि त्या सगळ्या मैत्रिणींना सोबत घेऊन ती विविध आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांवर आवश्यक तो औषध उपचार करण्यासाठी जात असे. अशा प्रसंगी ती आपले राजसी वस्त्र न घालता अगदी सर्वसामान्य लोकांसारखी साधे कपडे परिधान करून जात असे. आजारी मुलांचे शरीर स्वच्छ करणे, त्यांना त्या त्या आजारावर प्रचलित असलेली औषधी देणे, त्यांना भोजन देणे आणि त्याही पेक्षा तू लवकर या आजारातून बरा होशील असा धीर देणे, अशी सर्व कामे ती मनोभावे करत असे. अशा प्रकारे लोकसेवेच्या कामातून ती आपल्यातील करुणेच्या भावनेला वाट करून देत असे. दुःखी पीडितांच्या दुःखाने ती स्वतः दुःखी होत असे. तिला वाटायचं असा काहीतरी उपाय सापडावा आणि हे जग
दुःखातून कायमचे मुक्त व्हावे, किमान या जगाचे दुःख कमी तरी व्हावे, अशा प्रकारची मनोमन इच्छा यशोधरा बाळगत असे. यशोधरेचा स्वयंवर हा भाग आपण बघणार आहोत. त्या काळी राजघराण्यातील मुलीचा विवाह करताना स्वयंवर आयोजित करण्याची प्रथा होती. यात शेजारच्या राज्यातील राजकुमारांना निमंत्रित केल्या जात असे. विविध कौशल्यांच्या व शौर्यांच्या स्पर्धा या प्रसंगी घेण्यात येत असत व या सर्वांमध्ये विजयी होणाऱ्या राजकुमाराशी आपल्या मुलीचा विवाह लावून दिला जात असत. की अशी एकूण स्वयंवराची प्रथा त्या काळात प्रचलित होती. जेव्हा यशोधरा 16 वर्षाची झाली तेव्हा तिचा विवाह करण्याचा निश्चय राजा दंडपाणी याने केला. त्याने त्यासाठी स्वयंवराचे आयोजन करून शेजारच्या राज्यातील युवकांना भाग घेण्यासाठी निमंत्रण पाठवली. सिद्धार्थ गौतमालाही याबाबतचं निमंत्रण पाठविण्यात आले. राजा शुद्धोधन आणि महाप्रजापती यांनी सिद्धार्थाला बोलवून घेतले आणि स्वयंवरात भाग घेण्यास सांगितले. यशोधरा ही सून म्हणून या घरात यावी अशी आमची इच्छा आहे, असेही त्यांनी सिद्धार्थाला सांगितले. आपल्या माता पित्याच्या इच्छेला मान देऊन सिद्धार्थ त्या स्वयंवरामध्ये सहभागी झाला. स्वयंवर स्थळी अनेक युवक होते, पण त्यातून यशोधरेने सिद्धार्थालाच निवडले. तिच्या त्या कृतीने राजा दंडपाणी नाराज झाला, कारण सिद्धार्थ हा एकांत प्रिय आहे व त्याला साधू संतांचीच संगत अधिक प्रिय आहे असं त्यांना माहित होतं. आणि त्यामुळे यशोधरा आणि सिद्धार्थ यांचं वैवाहिक जीवन सुखी होणार नाही असं त्याचं मत होतं. आणि त्याने हे मत यशोधरेला बोलूनही दाखवलं. तेव्हा यशोधरा असे म्हणाली की साधू संतांची संगत करणे हा काही कुठला गुन्हा किंवा अपराध नाही. तेव्हा दंडपाणी शांत राहिला आणि त्याच वेळी यशोधरेच्या आईने देखील दंडपाणीला सांगितले की यशोधरा सिद्धार्थाशिवाय इतर कुणाशी विवाह करण्यास तयार नाही. तेव्हा तुम्ही जास्त काही विचार न करता या विवाहास संमती देणंच योग्य होईल. आणि दंडपाणीने तशी संमती दिली. आता सुरुवातीला जे स्पर्धक होते त्या स्पर्धकाला असं वाटलं होतं की दंडपाणी हा या विवाहाला तयार होणार नाही, म्हणून ते शांत राहिले होते. पण जेव्हा दंडपाणी देखील विवाहाला अनुकूल झाला तेव्हा मात्र स्वयंवरासाठी जमलेल्या युवकांना वाटले हा तर आमचा घोर अपमान आहे. त्यांनी दंडपाणीला म्हटले की कोणतीही स्पर्धा न होता अशी निवड होणे ही न्यायाला धरून नाही. तेव्हा तुम्ही धनुर्विद्येची परीक्षा घ्या. दंडपाणीला देखील त्यांचं हे म्हणणं मान्य करावं लागलं आणि त्यांनी धनुर्विद्येची स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली. त्या स्पर्धेमध्ये सर्व युवकांनी आपापले कौशल्य दाखवले, परंतु त्या सर्वांमध्ये शेवटी सिद्धार्थाची बिनचूक अशा प्रकारची निशाणीबाजीच सर्वश्रेष्ठ ठरली. आणि सिद्धार्थाचे शौर्य आणि कौशल्य पाहून दंडपाणी देखील खुश झाला. त्यानंतर दोघांचा विवाह मोठ्या धूमधडाक्यात संपन्न झाला. शुद्धोधनाला आणि प्रजापतीला तर या विवाहाने आनंदाचे भरतेच आले. सिद्धार्थ गृहस्थी झाला आणि यशोधरेसारखी सर्व गुण संपन्न, सुंदर व चारित्र्य संपन्न सून आपल्याला लाभली याचा त्यांना खूपच आनंद झाला. सिद्धार्थ आणि यशोधरेचा संसार आणि अपत्य प्राप्ती हा भाग आपण बघणार आहोत. सिद्धार्थ आणि यशोधरेचा विवाह होऊन 12 वर्ष होऊन गेली होती, परंतु त्यांना अपत्य मात्र प्राप्त झालेलं नव्हतं. महाराज शुद्धोधन व महाराणी प्रजापती यांना सारखं वाटायचं की आपल्याला नातू व्हावा, संपूर्ण राजमहल त्या आनंदाने उजळून निघावा. नातवाच्या
येण्याने सिद्धार्थाच्या ग्रहत्यागाच्या भीतीतूनही आपली मुक्तता होईल असं त्यांना सारखं वाटत होतं. आणि अशातच एक दिवस यशोधरेने सिद्धार्थाला आपल्या संसारवेलीवर लवकरच एक नवे फूल फुलणार आहे अशी आनंदाची वार्ता दिली. तुमच्यासारखाच सुंदर व सुहृदयी मुलगा व्हावा असे मला वाटते, असं ती लाजत लाजत सिद्धार्थाला म्हणाली. तेव्हा आनंदलेला सिद्धार्थ म्हणाला की मुलगा झाला काय किंवा मुलगी झाली काय, दोन्ही गोष्टी माझ्यासाठी तितक्याच आनंददायी आहेत. बाळाचा जन्म सुखरूप व्हावा, तसेच आई व बाळ दोघेही सुरक्षित असावेत, हीच माझी मनोकामना आहे. वयाच्या 29व्या वर्षी यशोधरेला मुलगा झाला. त्या मुलाच्या येण्याने संपूर्ण राजमहल व कपिलवस्तू नगरी आनंदित झाली. सगळी नगरी आनंदात न्हावून निघाली. मुलाचे नाव राहुल ठेवण्यात आले. पालीमध्ये राहुल या शब्दाचा एक अर्थ चंद्र असा देखील होतो. राहुल या शब्दाचा एक अर्थ की सर्व प्रकारचे दुःख आणि कष्ट हरण करणारा असा देखील होतो. परंतु ब्राह्मणी साहित्यकारांनी चुकीचा इतिहास लिहून राहुल या शब्दाचा असा अर्थ केला की राहुल म्हणजे एक प्रकारचा राहू, एक प्रकारचा अडथळा, की माझ्या संन्यास्त मार्गामध्ये हा राहू आला म्हणून सिद्धार्थाने त्याचे नाव राहुल ठेवलं, असा चुकीचा इतिहास लिहून राहुल या नावाला बदनाम करण्याचं काम ब्राह्मणी इतिहासकारांनी केलेलं आहे. परंतु राहुल या शब्दाचा खरा अर्थ आहे की दुःख हरण करणारा, कष्ट हरण करणारा, शाक्य कुटुंबातील सर्व दुःख आणि कष्ट हरण करणारा मुलगा जन्माला आला, म्हणून खऱ्या अर्थाने त्या बाळाचं नाव राहुल असं ठेवण्यात आलं होतं. आणि म्हणून राहुलच्या जन्माचा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. आता राहुलच्या येण्याने सिद्धार्थ गृहस्थी जीवनात कायमचा गुंतून राहील, म्हणजे तो संसार त्याग करणार नाही अशी खात्रीच शुद्धोधन राजाला व राणी प्रजापती यांना झाली. त्यामुळे त्यांचा आनंद अवर्णनीय होता. बाळ राहुलच्या जन्माने यशोधरेचाही आई म्हणून जन्म झाला होता. ती आता आईच्या नव्या भूमिकेत आली होती. राहुलच्या बाळ लीलेने तिचा दिवस कसा जात होता हे तिलाही कळत नव्हते. सिद्धार्थ आणि यशोधरा बाळ राहुलच्या लालन पालनात स्वतःला विसरले होते. वयाची 20 वर्ष पूर्ण होताच प्रत्येक शाक्य तरुणाला शाक्य संघाचे सदस्य व्हावं लागत असत. आणि त्यासाठी सभासद दीक्षेचा कार्यक्रम संपन्न होत असे. त्यासाठी शाक्यांचा जो पुरोहित होता, तो पुरोहित त्यांचं जे सभागृह होतं त्याला संथागार असं म्हणत, त्या संथागारामध्ये तो पुरोहित 20 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना त्या ठिकाणी घेऊन जात असत. त्यांचा परिचय तो सभागृहाला करून देत असत आणि त्यांच्या सभासद दीक्षेचा तो प्रस्ताव मांडत असत. 3 वेळा विचारल्यानंतर जर कुणी ठरावाला विरोध केला नाही तर तो ठराव संमत होत असे. आणि नंतर पुरोहित सभासद म्हणून शाक्यांचे काय कर्तव्य आहे याची माहिती त्या सदस्याला देत असे. सभासदांनी कोणत्या प्रकारचं गैरवर्तन केलं म्हणजे त्याचं सभासदत्व रद्द होईल हे देखील समजून सांगत असे. त्यात प्रामुख्याने शाक्य संघाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जर कधी कुणी व्यक्ती कार्य करत असेल, हिताला बाधा आणत असेल, तर मात्र त्यांचं सभासदत्व रद्द होऊ शकतं, त्यांना दंड दिला जाऊ शकतो, अशा प्रकारची माहिती पुरोहित देत असत. सिद्धार्थ देखील 20व्या वर्षापासूनच शाक्य संघाचे सभासद म्हणून नियमित संघाच्या कार्यामध्ये सक्रिय सहभागी होत असे. लोक कल्याणाच्या कार्यात तो नेहमी अग्रेसर राहत असे. शाक्य संघाच्या कार्याच्या कामासंबंधी तो नेहमी यशोधरेशी विचार विनिमय करत असे. तेथे घडलेली प्रत्येक घटना तो यशोधरेला सांगत असे आणि दोघेही त्याबाबत सामूहिकरित्या विचार विनिमय करत असत आणि निर्णय देखील घेत असत. शाक्य संघातील संघर्ष आणि सिद्धार्थांचा ग्रहत्याग हा भाग आपण बघणार आहोत. शाक्य आणि कोलीय या 2 राज्यात नदीच्या पाणी वाटपावरून
तंटा निर्माण झाला होता. या वादाचा निर्णय युद्धाने व्हावा असा शाक्याच्या सेनापतींचा आग्रह होता. तर वादाचा निर्णय हा शांततेच्या वार्ता करून व्हावा असा सिद्धार्थाचा आग्रह होता. आणि हा वाद वाढत गेला आणि या वादावर संथागारामध्ये मतदान घेण्यात आलं. सेनापतीच्या दबावामुळे आणि त्याच्या षडयंत्रामुळे बहुसंख्य लोक हे त्या सेनापतीच्या बाजूने झाले आणि सिद्धार्थाने मांडलेला शांततेचा ठराव त्या ठिकाणी फेटाळण्यात आला. आणि म्हणून शाक्य संघाच्या विरोधात गेल्याने सिद्धार्थांच्या वडिलांची संपूर्ण जमीन जप्त करावी अशा प्रकारची इच्छा सेनापतीने त्या ठिकाणी बोलून दाखवली. आपल्यामुळे आपल्या वडिलांची सगळी धनसंपदा, सगळी जमीन जाणार या गोष्टीचं सिद्धार्थाला खूप वाईट वाटलं. आणि म्हणून यातून मार्ग काढण्यासाठी सिद्धार्थाने असा प्रस्ताव मांडला की तुम्ही जो काही दोष आहे तो माझा आहे. माझ्या दोषाबद्दल तुम्ही माझ्या आई वडिलांना शिक्षा देऊ नका, त्यांची जमीन काढून घेऊ नका. तुम्हाला जर शांततेचा मार्ग मी स्वीकारला हे जर माझा अपराध वाटत असेल तर त्या अपराधाची शिक्षा म्हणून शाक्य संघाचं हित फार बाधित झाला असं तुम्हाला वाटत असेल तर मी स्वतः गृहत्याग करतो. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारची मला शिक्षा दिली असंही होणार नाही आणि माझ्या आई वडिलांची जमीन देखील सुरक्षित राहील असा तोडगा सिद्धार्थाने काढला आणि तो सेनापतीने मान्य केला. सिद्धार्थाने आपल्या कुटुंबियाच्या हितासाठी लोककल्याणाच्या भावनेच्या जोपासनेसाठी ग्रहत्यागाचा निर्णय घेतल्याची बातमी सिद्धार्थ घरी येण्यापूर्वीच त्यांच्या महालात येऊन पोहोचली होती. राजा शुद्धोधन, राणी महाप्रजापती व यशोधरा या सर्वांनीच अत्यंत दुःखद व चिंताजनक अशा परिस्थितीमध्ये त्या बातमीने ते दुःखी झाले. ही बातमी त्यांच्या हृदयावर प्रचंड घाव करणारी अशी होती. दुःखात बुडलेले शाक्यांचे कुटुंब आणि यशोधरेचे मनोधैर्य हा भाग आपण बघणार आहोत. महाराज शुद्धोधन आणि राणी प्रजापती हे सिद्धार्थाला म्हणाले, तुझ्याशिवाय या सर्व संपत्तीचा, या जमिनीचा आम्हाला काहीच उपयोग नाही. तू आम्हाला सोडून एकटा जाऊ नकोस, कारण की तू गेल्यावर आमचं काय होईल याचा विचार तू केला आहेस का? असं शुद्धोधन आणि प्रजापती म्हणू लागले. तेव्हा आईची समजूत काढताना सिद्धार्थ असं म्हणाले की मी जर रण मैदानामध्ये मरण पावलो असतो तर तुम्ही असंच दुःख केलं असतं का? आणि पुढे म्हणाला की असं म्हणून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आई वडील हे अत्यंत मायेने असं म्हणाले की जर ग्रहत्यागच करायचा असेल तर तू एकटा का करतो? आम्ही सर्वच तुझ्या सोबत येतो, आपण सर्वच हे राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊया. परंतु तसं करणं हे आपल्या दृष्टीने योग्य होणार नाही, लोक त्यातून गैरअर्थ काढतील असं सिद्धार्थाने त्यांना सांगितलं. आणि आपल्या ग्रह त्यागाच्या निर्णयावर तो ठाम राहिला. तेव्हा नाईलाज होऊन शुद्धोधन प्रजापती हे मौन राहिले, शांत राहिले. तो यशोधरेची भेट घेऊन यशोधरेला म्हणाला की यशोधरे, माझ्या ग्रहत्यागाच्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते? तेव्हा अतिशय गंभीरपणे यशोधरा म्हणाली, मी आपल्या जागी असते तरी मी युद्धाच्या बाजूने कधीच उभी राहिली नसते. तुमचा निर्णय हा योग्य आहे. माझी तुमच्या निर्णयाला अनुमतीही आहे आणि पाठिंबाही आहे. यशोधरेने पूर्णपणे सिद्धार्थाच्या निर्णयाला, ग्रहत्यागाच्या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे, अनुमती दिलेली आहे. आणि ती म्हणते, पुढे ती असं म्हणते, खर तर मीही तुमच्या सोबत प्रव्रजित झाले असते, पण बाळ राहुल याच्या पालन पोषणाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्याचबरोबर सासू सासऱ्यांची जबाबदारी देखील माझ्यावर असल्याने मला तुमच्यासारखा ग्रहत्याग करता येणार नाही. आणि पुढं ती म्हणते, परंतु तुम्ही त्यांची आता मुळीच काळजी करू नका.
मी येथे सर्व व्यवस्थितपणे सांभाळते. तिच्या शब्दाने सिद्धार्थाला खूप धैर्य आले. पुढे यशोधरा म्हणाली की यशोधरेचे हे शब्द काळजावर कोरून ठेवावे अशा प्रकारची आहे. कारण की हे शब्दच सिद्धार्थाला बुद्धत्वापर्यंत नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. यशोधरेचे हे शब्द म्हणजे सिद्धार्थाच्या सम्यक संबुद्ध प्राप्तीच्या मार्गावरील हे अत्यंत महत्वाचे असे मार्गदर्शक शब्द आहेत. हे प्रेरणादायी अशा प्रकारचे शब्द आहेत. ती म्हणते, ज्या अर्थी तुम्ही आपल्या जवळच्या सर्व प्रियजनांना सोडून परिव्राज्या ग्रहण करत आहात, परिव्राजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवन मार्ग शोधून काढावा की जो सकल मानव जातीसाठी कल्याणकारी ठरेल. केवळ हीच माझी इच्छा आहे. बघा, म्हणजे सिद्धार्थाने ग्रहत्याग केल्यानंतर त्यांनी दुःखमुक्तीचा मार्ग शोधावा अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणारी, त्यांच्या ग्रहत्यागाच्या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा देणारी त्यांच्या घरातील कोणती व्यक्ती असेल तर ती यशोधरा होती. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. यशोधरेच्या या शब्दाचा सिद्धार्थावर खूप प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान व मोठ्या मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी ना आलेली प्रचिती त्याला आज आली होती. आणि अशी गुणी व जबाबदार पत्नी आपल्याला लाभली याचा त्याला अभिमान वाटला. सिद्धार्थाने राहुलला आणण्यासाठी यशोधरेला सांगितलं. यशोधरा बाळ राहुलला घेऊन सिद्धार्थांकडे आली. तेव्हा तो बाळ हसत होता आणि सर्वत्र पाहत होता. सिद्धार्थाने एकदा त्याला हातात घेतले, वडिलांच्या मायेने त्याला डोळे भरून पाहिले आणि त्याला पुन्हा यशोधरेकडे सोपवलं. यशोधरेकडे देखील त्यांनी डोळे भरून पाहून घेतलं. आपल्या आई वडिलांकडे पाहत पाहत त्यांनी आपलं घर सोडलं. त्यांचा आवडता घोडा कंतक व सारथी छन्न यांच्यासह तो नगराच्या बाहेर जाण्यास निघाला. तेव्हा शाक्य कुळातील सर्व परिवारजनच नाही तर नगरजन ही त्याच्या मागे मागे येत होते, विलाप करत होते. पण सिद्धार्थ आपल्या निर्णयावर ठाम होता. सर्वांच्या उपस्थितीत त्यांनी ग्रहत्याग केला. ही गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. सिद्धार्थचा ग्रहत्याग हा भर दिवसा सर्व कुटुंबियांच्या साक्षीने आणि यशोधरेच्या संमतीने झाला असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात नमूद केले आहे. आणि स्वतः तथागतांनी देखील एका सुत्तामध्ये या तथ्याला दुजोरा दिल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांनी म्हटलेलं आहे की माझे केस काळे असताना, मी तरुण असताना आणि आई वडील, पत्नी आणि नगरजन हे दुःखात असताना मी ग्रहत्याग केलेला आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलंय की मी सर्वांच्या समक्ष सर्वांच्या परवानगीने ग्रहत्याग केलेला आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे. परंतु बौद्ध साहित्या व्यतिरिक्त इतर कुठेही यशोधरेसारखी स्वाभिमानी, शौर्य संपन्न, धैर्य संपन्न व कणखर मनाची स्त्री आढळत नाही. सर्वत्र दिसणारी स्त्री ही दुबळी आणि अबला अशीच आहे. आणि म्हणून आपण बघतो की मैथिली शरण गुप्त सारखा एक कवी, ज्याला गांधीजींनी राष्ट्रकवी म्हटलेलं आहे, याने 1930 ला यशोधरा ही हिंदी कविता लिहिली. ही कविता सिद्धार्थाच्या ग्रहत्यागाला केंद्रबिंदू मानून आणि यशोधरेला आबला, असहाय्य व सुखलोलूप स्त्री मानून लिहिलेली आहे. या कवितेत यशोधरेच्या माध्यमातून, यशोधरे या पात्राच्या माध्यमातून सिद्धार्थाची एक प्रकारची बदनामी करण्याचं काम या मैथिली शरण गुप्ता यांनी केलंय, या गुप्ता यांनी केलेलं आहे. आपल्याला असं दिसतं की आपल्या यशोधरा या कवितेमध्ये मैथिली शरण गुप्ता असं मी 2-3च ओळी नमूद करणार आहे, कारण की यांचा हा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्याच्या धम्मतील यशोधरेचं जे चरित्र आहे त्यामुळं पूर्णपणे तो संपलेला आहे. की त्यांनी असं यशोधरा या कवितेत मैथिली शरण गुप्ता असं म्हणतो की सिद्धी हेतू स्वामी गए. बघा ते काय म्हणतात, सिद्धी हेतू स्वामी गए,
ये गौरव की बात, पर चोरी चोरी गए ये बडा व्याघात, सखी मुझे कहकर जाते. क्या ते सांगतात की सिद्धी प्राप्त करण्यासाठी की माझे स्वामी गेलेले आहेत, ही मोठी गौरवाची गोष्ट आहे. परंतु चोरी चोरी मला न सांगता गेले, हा माझ्यावर मोठा आघात आहे. आणि सखी मुझे कहकर जाते, अशा प्रकारची धादांत, खोटा व कपोकल्पित अशा प्रकारचं काव्य लेखन या ठिकाणी या मैथिली शरण गुप्ता यांनी केलेलं आहे. कारण यशोधर आपण जर बघितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी जी मांडलेली यशोधरा आहे, तिचा जो कणखरपणा आहे, त्याने या अपप्रवृत्तींचे हे प्रयत्न सगळे उधळून लावल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं. सिद्धार्थाचा ग्रहत्याग आणि यशोधराचा आपल्या ग्रहातील त्याग, म्हणजे सिद्धार्थाने केलेला ग्रहत्याग, त्याचबरोबर यशोधरेने केलेल्या आपल्या महालातील अंतर्गत जो काही त्याग आहे तो आपण बघणार आहोत. त्याला मी सिद्धार्थाचा ग्रहत्याग आणि यशोधराचा ग्रहातील त्याग असं म्हटलेलं आहे. तर हे आपण बघणार आहोत. ग्रहत्यागानंतर सिद्धार्थांनी काय काय केलं, कशा कशा प्रकारे तपश्चर्या केली, शरीराला काय काय यातना दिल्या, याची माहिती आपल्या सर्वांना आहे. पण सिद्धार्थाच्या ग्रहत्यागानंतर यशोधरेने काय काय त्याग केला, याची माहिती मात्र फारच थोड्या लोकांना आहे. यशोधरेच्या त्यागाची माहिती खुद्द राजा शुद्धोधनने तथागत बुद्धांना दिलेली आहे, अशी माहिती बुद्ध आणि त्याच्या धम्म या ग्रंथामध्ये आली. आणि राजा शुद्धोधन यांनी यशोधरेचा जो त्याग सांगितलेला आहे तो असा आहे की पती विरहाच्या 7 वर्षाच्या काळात जेव्हा यशोधरेला कळले की सिद्धार्थाने ग्रहत्यागानंतर आपल्या आपल्या सुंदर केसांचा त्याग करून आपल्या डोक्याचे मुंडन केले आहे, तेव्हा घरी असलेल्या यशोधरेने देखील स्वतःचे केश वपन करून घेतले आणि मुंडन करून घेतलं. दुसरी गोष्ट, जेव्हा तिला कळले की सिद्धार्थाने सुगंधी द्रव्य व अलंकाराचा त्याग केलेला आहे, तेव्हा ग्रहामध्ये घरात महालात असलेल्या यशोधरेनेही इकडं सुगंधी द्रव्य व अलंकार वापरणे सोडून दिलेले आहे, त्यांचा त्याग केलेला आहे. जेव्हा तिला कळले की सिद्धार्थ फक्त दिवसातून एकदाच ठराविक वेळे अन्न सेवन करतो, तेव्हा यशोधरेने देखील आपल्या घरामध्ये दिवसातून एकदाच अन्न सेवन करायला सुरुवात केली आणि तेही मातीच्या भांड्यातून ती अन्न घेत असे. यशोधरेचा हा त्याग राजमहालातील होता, हे आपण समजून घ्या. सिद्धार्थांनी केलेला त्याग हा वनातील आहे, हा रानातील आहे, परंतु यशोधरेचा हा त्याग हा राजमहालातील आहे. म्हणजे सर्व प्रकारची समृद्धी असतानाही त्यापासून तिने स्वतःला आलिप्त करून घेतलं होतं. ती त्या समृद्धीपासून निर्लेप झाली होती. तिने हा सर्व त्याग आपल्या पतीवर असलेल्या निस्सीम प्रेमामुळेच केलेला होता, हे आपण समजून घेतलं पाहिजे. धम्मासाठी पुत्रदान देणारी पहिली धम्मदायाद यशोधरा. शुद्धोधन राजाने अनेकविध प्रयत्न केल्यानंतर तथागत बुद्ध आपल्या स्वग्रही आपल्या स्वनगरीत आले होते. ग्रह त्यागानंतर तब्बल 7 वर्षांनी ते कपिलवस्तू नगरीमध्ये आले होते. जाताना ते बोधिसत्व असणारे सिद्धार्थ म्हणून गेले होते आणि 7 वर्षानंतर ते आता सम्यक संबुद्ध होऊन परतलेले होते. दुःखमुक्तीचा मार्ग दाखविणारे ते प्रसिद्ध मार्गदर्शक म्हणून आता सर्व प्रचित झाले होते. तथागत येत असताना ते भिक्खू संघासह जेव्हा येत होते, तेव्हा यशोधरेने महालाच्या खिडकीतून बाळ राहुलला त्यांचा परिचय करून दिला. त्यांचं की ते कसे दिसतात, ते कसे वागतात, त्यांची काय वैशिष्ट्ये आहे, त्यांची कोणती विशेष गुण आहेत, या सगळ्या त्यांच्या गुणांचा, त्यांच्या सद्गुणांचा, त्यांच्या कार्याचा परिचय आपल्या लहान राहुलला यशोधरेने करून दिलेला आहे. आणि तो जो परिचय आहे तो नरसिंह गाथा या नावाने प्रसिद्ध आहे. त्या नरसिंह गाथामध्ये तिने भगवान बुद्धांचे वर्णन केलेले आहे. ते
जेव्हा तथागत बुद्ध त्या ठिकाणी कपिलवस्तूमध्ये आले, त्या ठिकाणी त्यांचा भव्य अशा प्रकारचा आदर सत्कार करण्यात आला. ते त्या ठिकाणी मुक्कामाला देखील राहिले. यशोधरीशी भेट त्यांनी घेतलेली आहे. स्वतः प्रत्यक्ष यशोधरा त्यांना भेटायला आली नाही, परंतु सिद्धार्थाने तिचं मोठेपण, तिचं शौर्य, तिचं धैर्य आणि तिने आपल्याला ग्रह त्याग करताना दिलेली लोक कल्याणाची जी प्रेरणा आहे, याचं स्मरण करून तथागत स्वतः तिला जाऊन भेटले. परंतु ते एकट्याने भेटले नाही, तर जेव्हा भेट घेतली तेव्हा आपल्या धम्मातील 2 प्रमुख भिक्खू सारिपुत्त आणि मोगल्यान यांच्या उपस्थितीमध्ये आणि राजा शुद्धोधन यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी तिची भेट घेतलेली होती. आणि त्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या ठिकाणी सिद्धार्थ भिक्खू संघासह बसलेले होते, त्यावेळी यशोधरेने राजकुमाराला साजेसे सुंदर अशा प्रकारचे राजसी वस्त्र त्याला घातली आणि तथागतांकडे बोट करून ती म्हणाली की तो सर्वात तेजस्वी दिसणारा जो सत्पुरुष आहे, तो सत्पुरुष तुझा पिता आहे. आणि ती म्हणायला लागली की मी अजून पाहिल्या नाहीत अशा धनाच्या मोठमोठ्या खाणी त्याच्या जवळ आहेत. तू त्यांच्याकडे जा आणि ती सर्व धनसंपत्ती तू त्यांच्याकडे माग. त्यांना विनंती कर की मला ती द्या म्हणून, कारण पित्याच्या मालमत्तेचा वारसा हा हक्काने पुत्राकडेच आला पाहिजे, असं बाळ राहुलला यशोधरा मातेने सांगितलं. जेव्हा यशोधरेने सांगितलेल्या त्या सगळ्या बाबी तथागतांकडे जाऊन राहुलने त्यांच्या पुढे मांडल्या की मी तुमचा मुलगा म्हणून मला तुमच्याकडे असलेलं धन द्या, कारण की मीच तुमचा वारसदार आहे, असं तो भगवंताला म्हणाला. तेव्हा बाळ राहुलकडे बघत, त्या छोट्या 7 वर्षाच्या राहुलकडे बघत अतिशय गंभीरपणे तथागत म्हणाले की सोने, रुपे आणि रत्न असे नाशवंत धन माझ्याकडे अजिबात नाही, परंतु ज्ञानाचे धन तुला हवे असेल व ते जतन करून ठेवण्यास जर तू समर्थ असशील, तर असे धन माझ्याकडे विपुल आहे, पुष्कळ आहे, भरपूर आहे. माझे धन म्हणजे माझ्या धम्माचा मार्ग होय. बघा, भगवंताने म्हटलंय की माझं धन म्हणजे काय, तर माझ्या धम्माचा मार्ग होय. आणि असे धन मिळवण्यासाठी संस्काराच्या साधनेला जीवन समर्पित करणं आवश्यक आहे. अशा मार्गाचे अनुकरण करणाऱ्या भिक्खू संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे का? की बघ, माझ्याकडे जे आहे ते धम्माच्या मार्गाचं धन आहे. धम्माचा मार्ग, दुःख मुक्तीचा मार्ग हेच माझं की अक्षयी अशा प्रकारचं कधी न संपणारं धन आहे. आणि त्यासाठी भिक्खू व्हावं लागतं. तू भिक्खू होण्यास तयार आहे का? भिक्खू संघात प्रवेश करण्यास तयार आहे का, असं त्याने राहुलला विचारलं. तेव्हा राहुल म्हणाला की होय, मी संघात प्रवेश करू इच्छितो. आणि राहुलची ती इच्छा ऐकून भगवंताने त्याला दीक्षित केलं आणि प्रशिक्षणासाठी म्हणून सारिपुत्त यांच्याकडे सोपवलं. तथागत जेव्हा श्रावस्ती सोडून गेले, तेव्हा सोबत भिक्खू होऊन राहुलही गेला. म्हणजे भगवंत येताना एकटे आले होते, परंतु जाताना यशोधरेने जणू काही राहुलला देखील त्यांच्या सोबत पाठवलं. यशोधरेने अगदी नियोजनपूर्वक आपल्या 7 वर्षाच्या मुलाला संघाला दान दिले. कारण की आपण समजून घेतलं पाहिजे की यशोधरेला राहुलसाठी जर धनाचा वारसा हवा असता, तर तिने तो वारसा मागण्यासाठी राहुलला शुद्धोधन महाराजांकडे पाठवलं असतं. कारण की तो धनाचा वारसा शुद्धोधन महाराजांकडे होता आणि तथागतांकडे तर फक्त ज्ञानाचा वारसा आहे हे यशोधरेला माहित होतं. आणि तरी तिने बाल राहुलला तो वारसा मागण्यासाठी त्यांच्याकडे पाठवलेला आहे. म्हणजे अतिशय नियोजनपूर्वक आपला 7 वर्षाचा मुलगा यशोधरेने संघाला दान दिलेला आहे. भिक्खू संघाला आपला पुत्र दान करणारी यशोधरा खरंच महान धम्मदायाद होती. कारण तिने आपल्या मुलाला धनाचा नाही तर ज्ञानाचा वारसा दिला. ही गोष्ट आपण समजून घ्या. आणि आज वयाच्या 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जगातले सगळे आई बाप आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवतात. म्हणजे यशोधरेने जो काही ज्ञानाचा वारसा आपल्या मुलाला दिलेला आहे, तो वारसा
जगातील सगळे आई वडील आजही चालवत आहे, हे यशोधरेला एक प्रकारचं केलेलं वंदन आहे, हे असं आपण समजून घेतलं पाहिजे. भिक्खुनी संघाच्या स्थापनेसाठी महिलांना एकत्र आणि संघटित करणारी यशोधरा आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रजापती प्रजापतीने जेव्हा भिक्खुनी होण्याचे निश्चित केले, त्याच वेळे माझी देखील तशाच प्रकारची इच्छा आहे असं यशोधरेने त्यांना बोलून दाखवलं. म्हणून यशोधरेने शाक्य स्त्रियांना एकत्रित करून त्यांना संघटित करण्याचं काम केलं. महाप्रजापती यांच्या पुढाकाराने आणि यशोधरेच्या संघटन कौशल्याच्या परिणामाने स्त्रिया दुःखमुक्तीच्या मार्गाच्या प्रवासी झाल्या. सर्व स्त्रियांनी मुंडन केलं. काशाय वस्त्र धारण करून कपिल वस्तू ते वैशाली हा जवळजवळ 500 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. हा एक प्रकारचा लॉंग मार्च त्या स्त्रियांनी त्या काळामध्ये काढलेला होता. आणवानी पायाने पायी चालत हा प्रवास त्यांनी केला. या आंदोलनातून शेवटी भिक्खुनी संघाची निर्मिती झाली. प्रजापती भिक्खुनी झाली तेव्हा तिचं नाव महाप्रजापती असं झालं. तर दीक्षेनंतर यशोधरेचं नाव भिक्खुनी भद्रा कच्चायना असे झाले. भिक्खुनी म्हणून विनय नियमांचं अतिशय कठोर पालन करून कच्चायना ही अरहंत पदाला पोहोचली, ती थेरी झाली. या भद्दा कच्चायना यशोधरा या थेरी असल्या तरी त्यांच्या गाथांचा समावेश आपल्याला थेरी गाथेमध्ये दिसत नाही. तर तिच्या गाथेचा समावेश खुद्दक निकायातील आपादान या ग्रंथात समाविष्ट त्या गाथा करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यातून तिने आपल्या मुक्तीचा मार्ग आणि आपला संपूर्ण जीवन प्रवास नोंदवलेला आहे. वयाच्या 78व्या वर्षी यशोधरा अर्थात भद्रा कच्चायना यांचं निधन झाल्याचं आपल्याला बौद्ध साहित्याच्या अभ्यासावरून लक्षात येतं. यशोधरा यांच्या जीवन कथेतून जी मिळणारी शिकवण आहे ती आपण शेवटी बघणार आहोत आणि नंतर आपण या कथेचा समारोप करणार आहोत. यशोधरेच्या या कथेतून आपल्याला मिळणारी जी पहिली शिकवण आहे ती अशी आहे की आपल्या तरुण अवस्थेत आपण आपला वेळ कोणत्या कामासाठी देतो यावरून आपल्या पुढील आयुष्याची दिशा निश्चित होते, अशी शिकवण ही कथा आपल्याला देते. दुसरी शिकवण ही कथा अशी देते, आजारी, गरजवंत व निराधारांची सेवा करणे, त्यांच्या जीवनात बदल घडवून आणणे यासाठी युवकांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे, असा कृतीचा मार्गही ही कथा आपल्याला दाखवते. तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला प्रिय वाटणारा आपला भावी जोडीदार निवडताना आपण डोळस वृत्ती दाखवली पाहिजे. जोडीदाराचे विशाल धनच न पाहता त्याचे विशाल व करुणामय मनही पाहिले पाहिजे, असं ही कथा आपल्याला सांगते. चौथी गोष्ट ही कथा अशी सांगते की आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, संकटाची परिस्थिती निर्माण झाली तरी आपण आपल्या भूमिकेवर नेहमी ठाम असावे. आपली भूमिका ही नेहमी शांततेची व बहुजन हिताचीच असावी, असा संदेश देखील ही कथा आपल्याला देते. कुटुंबावर पाचवी गोष्ट अशी आहे की कुटुंबावर दुःखद प्रसंग आला तरी पती पत्नी यांनी त्यावर विचार विनिमय करून हितकारक मार्ग काढावा, असं मार्गदर्शन ही कथा आपल्याला करते. या कथेतून 6वी बाबा शिकवते की पतीच्या केवळ सुखाचीच नाही तर त्याच्यावर येईल त्या परिस्थितीची त्याची खरी साथीदार ही त्याची पत्नीच असते. तिच्या त्यागातूनच एखादा व्यक्ती महापुरुष म्हणून घडतो, असा कृतीशील संदेश ही कथा देते. म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, याचं उत्तम उदाहरण ही यशोधरा आपल्या पुढे सादर करते. यशोधराने एक यशस्वी पुरुषच नाही घडवला तर जगातील एक सर्वोत्तम अशा प्रकारचा पुरुष घडवला, तर आपल्या ही कथा दाखवते. 7वी गोष्ट अशी आहे की आपल्या मुलांना धनाच्या मार्गाचा नाही तर ज्ञानाच्या मार्गाचा वारसा द्यावा. ज्ञानानेच दुःखातून खरी मुक्ती मिळते, अशी शिकवण ही यशोधरीची कथा आपल्याला या ठिकाणी देते. यातून मिळणारी आणखी एक शिकवण अशी आहे की आपली मुक्ती आपली दुःख मुक्ती आपण स्वतःच्या प्रयत्नानेच मिळवायची असते, असा संदेश देखील ही कथा देते आपल्याला. एक आदर्श पत्नी, एक आदर्श माता
एक आदर्श सून, एक आदर्श भिक्कुनी, अशा सर्वच ठिकाणी यशोधरेने केलेले कार्य हे अत्यंत प्रेरणादायी आहे. आज आपण देशभरामध्ये आणि जगभरामध्ये 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत आहोत आणि अशा या मंगल प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचं आपण स्मरण करत आहोत आणि भगवान बुद्धांचं आपण स्मरण करत आहोत. महान धम्मदायक असलेल्या सम्राट अशोकांचं या अशोका विजयादशमीच्या निमित्ताने आपण स्मरण करत आहोत, त्यांना वंदन करत आहोत, त्यांना अभिवादन करत आहोत आणि याच दिवसाच्या निमित्ताने आज आपण यशोधरा यांची कथा समजून घेऊन त्यांना देखील अभिवादन करत आहोत, वंदन करत आहोत. मित्रांनो, यशोधरेचं महत्व आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर काही प्रश्न आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण जर स्वतःला विचारले तर यशोधरा ही भगवान बुद्धांच्या बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गात किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात येईल. आपण स्वतःला असा प्रश्न विचारावा की बघा की राजकुमार सिद्धार्थाचा बुद्ध बनण्याचा मार्ग कोणी प्रशस्त केला? सिद्धार्थाच्या ग्रहत्यागाच्या निर्णयाला समर्थन कोणी दिलं? सिद्धार्थाला कौटुंबिक चिंता आणि जबाबदारीतून कुणी मुक्त केलं? बाल राहुलच्या पालन पोषणाची जबाबदारी कुणी सांभाळली? सिद्धार्थाच्या माता पित्यांना वृद्धावस्थेत आधार कोणी दिला? त्यांची जबाबदारी कोणी सांभाळली? आणि जातच आहात तर बहुजनांना दुःखातून मुक्त करणारा एखादा मार्ग शोधून काढा. तुम्ही जर ग्रहत्याग करतच आहात तर ग्रहत्यागानंतर सर्वांना बहुजनांना दुःखातून मुक्त करणारा एखादा मार्ग शोधून काढा. अशी दुःखमुक्तीचे मार्ग शोधण्याची, बहुजनांच्या हिताचा मार्ग शोधण्याची प्रेरणा कोणी दिली? असा जर हे सर्व प्रश्न जर आपण यांचे चिंतन केले आणि हे प्रश्न जर आपण आजच्या दिवशी विचारले तर या सर्व प्रश्नांचं उत्तर आपल्याला एकच सापडेल, ते म्हणजे यशोधरा, यशोधरा आणि यशोधरा होय. तर अशा या आजच्या अत्यंत प्रेरणादायी महानायिकेस यशोधरेस मी त्रिवार वंदन करतो. यशोधराची ही शौर्याची, धैर्याची आणि स्वाभिमानाची कथा मांडण्यासाठी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची खूपच मदत झाली. बाबासाहेब आंबेडकरांनीच खऱ्या अर्थाने यशोधरेचं महत्व जगाला पटवून दिले आहे. यशोधरेच्या कार्यकर्तृत्वाची उंची त्यांनी जगाला दाखवून दिली आहे. मी धम्मक्रांतीच्या या महानायकाला आणि त्यांनी निर्माण केलेल्या बुद्ध आणि त्यांचं धम्म या ग्रंथाला अभिवादन करतो. त्यांच्या या सत्कार्याबद्दल मी त्यांना त्रिवार वंदन करतो. मला यशोधरेची कथा मांडण्यासाठी मानिनी राजवधू यशोधरा हे हिंदीतील डॉक्टर कुसुम मेघवाल यांच्या पुस्तकाची देखील खूप मदत झाली, उपयोग झाला. त्यांचंही मी ऋण व्यक्त करतो. या महानायिकेची जीवन मांडण्याची संधी बहुजन संघटक या फेसबुक पेजने मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे ही संकल्पना ज्यांनी मांडली आणि 11 दिवस हा संवाद चालून ती यशस्वी करून घेतली, ते राहुल खांडेकर साहेब यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. महानायिका समजून घेताना या 11 दिवसीय संवाद कार्यक्रमासाठी माझे सहकारी, या संवाद कार्यक्रमामध्ये माझे सहकारी राहिलेले डॉक्टर कीर्तिराज लोणारे सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. मला या निमित्ताने वेगवेगळ्या विषयावर चर्चेसाठी सहाय्य करणारे, सहकार्य करणारे ज्येष्ठ विचारवंत ऍडव्होकेट शांभाऊ तांगडे यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मला या निमित्ताने, या संवादाच्या निमित्ताने, दररोज घडणाऱ्या संवादाच्या निमित्ताने चर्चा करून वेगवेगळ्या सूचना देणारे माझे मित्र संजय हातागळे,
माझे मेहुणे डॉक्टर सुमंगल वानखेडे साहेब यांचेही मी आभार व्यक्त करतो. या संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने मला 6 महानायिकांवर या ठिकाणी विचार व्यक्त करता आले. या सर्व कामांसाठी मला दिवसभर मी सर्व या महानायिकांचा जो इतिहास आहे, हे जे कार्य मी आपल्या समोर मांडलेलं आहे, हे सर्व मी लिखाणबद्ध करत असे आणि हे सर्व काम करत असताना मला ज्यांचं पूर्णपणे सहकार्य लाभलं अशी माझी सुविद्य पत्नी चक्रवर्ती थोरात, माझा गुणी मुलगा संविधान थोरात यांचं देखील मला खूप सहकार्य लाभलं. त्यांच्या प्रतीही मी आभार व्यक्त करतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो. तसेच या संवादाच्या माध्यमातून हा संवाद चालू असताना अनेक प्रकारच्या सकारात्मक प्रतिक्रिया देऊन सतत प्रेरित ठेवण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलं त्या सर्वांचेच मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.